गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आजची ही आपली 6वी कथा सिद्धोपंतांच्या वाड्यातील तुळशी वृंदावनापाशी ग्रीष्माच्या उन्हाळ्याच्या जळीने म्लान होणाऱ्या कळ्याप्रमाणे पतिविरहाच्या ग्रीष्माच्या उष्ण झळीने एक उमलती कळी म्लान वदनाने बसली होती. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. वृंदावनापुढे नुकतीच रांगोळी रेखून झाली होती. तुळशीला पाणी घालण्याचे काम झाले होते. वाड्याच्या दारातून समोरील सूर्याचे किरण त्या कळीचा निरोप घेण्यासाठी आपल्या किरणांनी स्पर्श करून तिच्या मुखकमलावरून फिरत होते. ते आणखीनही काही सांगत होते, पण ती भाषा त्या कळीला उमगली नाही. पतिचिंतनात हरवलेल्या या कळीला गेल्या 4 श्रावणसरी ना फुलवू शकल्या, ना त्या ऊन सावल्या खेळात रमवू शकल्या, ना गार पावसाच्या शिंतोड्यांनी तिच्या अंगावर शहारे आले होते, ना झोंबणारा वारा तिला गुदगुल्या करून हसवू शकला होता. तिला रमवण्याचे, रिझवण्याचे सर्वांचे उपाय संपले होते. म्हणून शेवटी आज मावळता सूर्य तिला आपल्या उबदार किरणांनी स्पर्श करून तिला जाता जाता उमलवू पुलकित करू इच्छित होता. पण छे, ते उबदार किरण मिटल्या डोळ्यांनी तसेच चेहऱ्यावर घेऊन ती कळी वृंदावनापाशी उभी होती आणि अचानक ढग जमून यावेत तसा अंधार डोळ्यांवर आला. एक बारीक वाऱ्याची थंडगार झुळूक आली आणि तेवढ्यानेच जी शीतलाई आली त्यामुळे त्या कळीच्या 2 पाकळ्या उमलल्या गेल्या. नजर दाराच्या उंबरठ्यावर गेली. 2 पदकमले तेथे स्थिर झालेली दिसली आणि त्याने हृदयाकाशात जोराचे वादळ उठवून दिले. वळवाचा पाऊस पडू लागला आणि संपूर्ण वेल शहारली. रुक्मिणी झटकन वळली व धावत घरात गेली. काही क्षण गेले व उमाबाई पाण्याचा तांब्या व भाकरीचा तुकडा घेऊन बाहेर आल्या. समोरील व्यक्तीच्या अंगावरून भाकरी उवाळून टाकली व पायांवर पाणी घातले. आत यावं असे म्हणून उमाबाई घरात गेल्या. पाय पुसायला पंचा घेऊन रुक्मिणी उभी होती. तिने तो त्या व्यक्तीच्या विठ्ठलपंतांच्या हाती दिला. पायांपेक्षा आणखीन वर नजर सरकवण्याचे रुक्मिणीचे धाडस होईना. ती क्षणभर तशीच उभी होती. मग काही आठवून ती वळून स्वयंपाकघरात जाऊ लागली. विठ्ठलपंत आल्यापासून रुक्मिणीला निरखीत होते. यात्रेला जाण्याच्या वेळी अल्लड, मोकळी, स्पष्ट बोलणारी रुक्मिणी कुठेतरी हरवून गेली होती आणि तिच्या जागी ही मुग्धा, लाजरी, मौनाने बोलणारी रुक्मिणी त्यांच्यासमोर उभी होती. रुक्मिणी आज जात आहे असे पाहून विठ्ठलपंत म्हणाले, आमच्याशी बोलायचे नाही, राग आलेला दिसतोय. पण आतापर्यंत सुद्धा गेला नाही काय तो? विठ्ठलपंतांचे शब्द कानी येताच रुक्मिणीचे पाय थबकले. ती वळली, पण तिने नजर मात्र विठ्ठलपंतांच्या पायांवरच स्थिर ठेवली. विठ्ठलपंत म्हणाले, एकूण आमच्याकडे पाहावयाचे नाही वाटतं. अहो, आमची पातळाचा बोंगा सावरणारी, मनमोकळेपणाने बोलणारी, शंका विचारणारी निरागस रुक्मिणी कुठे हरवून टाकलीत? रुक्मिणी काहीच बोलली नाही. ती झटकन वळली व आत गेली. रागवणं, रुसणं हा रुक्मिणीचा स्वभाव नव्हता. रुक्मिणीत झालेला मोठा बदल हाच तिच्या या मुग्धपणाला, लाजरेपणाला कारण आहे हे विठ्ठलपंतांनी जाणले होते. 1-2 दिवसात हा लाजरे-बुजरेपणा कमी होईल याची त्यांना खात्री होती. दिवे लागणीला सिद्धोपंतही बाहेरून आले. त्यांना जावई आल्याचे पाहून फारच आनंद झाला. सिद्धोपंतांनी तीर्थयात्रेचे मावंदे घातले. सर्व गाव जेवला. ब्राह्मणांपासून मराठवाड्यापर्यंत सर्वजण तृप्त झाले व सर्वांनी आशीर्वाद दिले. या गडबडीत 4 दिवस निघून गेले. आज रात्रीचे जेवण उरकून विठ्ठलपंत माडीवर गेले. श्रीकृष्णापुढे नंदादीप तेवत होता. बाहेर ढगाळ वातावरण होते. हवेत गारठा होता. खिडकीबाहेर आकाशात पळणाऱ्या ढगांकडे विठ्ठलपंत पाहत होते आणि तसेच विचारही धावत होते. आपे गावाहून निघाल्यापासून असेच दिवस पळत होते. आता जवळजवळ 4 संवत्सर होऊन गेली. आई बाबा वाट पाहत असतील. तीर्थयात्रा पूर्ण झाली. प्रभूची इच्छा म्हणून विवाहही करावा लागला. आता घरी जाणे ठरवायला पाहिजे. विठ्ठलपंत हा विचार करीत होते. तोच त्यांच्या अंगावरून एक वाऱ्याची झुळूक गेली व तिने वातावरण सुगंधित केले. त्या मंद जाईच्या वासाने विठ्ठलपंतांना फार प्रसन्न वाटले. पण हा वास कोठून येतो हे त्यांच्या लक्षात येईना. तो वास त्यांच्या जवळूनच येत होता हे मागे वळून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले. एक मुग्धा त्यांच्या पुढ्यात उभी होती. मान खाली घातलेली व नजर विठ्ठलपंतांच्या पायांशी. सिद्धोपंत उमाबाईंनी पूर्ण संस्कार करून आज ही ठेव विठ्ठलपंतांच्या हवाली केली होती. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मागील बाजूस असलेल्या रुक्मिणीचे रूप त्यांच्यासमोर उभे होते. विठ्ठलपंतांनी रुक्मिणींची हनुवटी वर उचलली. सूर्यापुढे चंद्राचा उदय झाला आणि चंद्र सूर्यप्रकाशात झाकोळला गेला. बऱ्याच दिवसांनी, महिन्यांनी नव्हे वर्षांनी हा एकांत दोघांना मिळत होता. बोलायचे खूप होते, पण कोठून सुरुवात करावी हेच समजत नव्हते. रुक्मिणी गोंधळून गेली होती. पण विठ्ठलपंतांच्या नजरेत पाहताच तिला एक गोष्ट जाणवली.
विठ्ठलपंतांच्या ठिकाणी काहीतरी गोष्ट चलत होती. रुक्मिणीने धीर करून विचारले, आपण कसली तरी चिंता करीत आहात काय? विठ्ठलपंत म्हणाले, होय रुक्मिणी, माझे आईबाबा डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहत असतील, त्यामुळे माझे मन तिकडे गुंतले आहे. त्यांना मी आश्वासन दिले होते की तीर्थयात्रा करून मी 4 संवत्सरात परत येईन, पण आता जवळजवळ 4-5 मास उशीर झाला आहे. माझी इच्छा आहे की आपण दिवाळीपूर्वीच आपेगावला पोहोचावे. रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी तरळले. मातापित्यांची आठवण माणसाचे मन हेलावून टाकते. त्यातून वृद्ध मातापित्यांच्या नशिबी एकुलत्या एक तरुण मुलाची वाट पाहण्याचे असावे याची कल्पना रुक्मिणीला सहन झाली नाही. ती स्वतःच्या भावना आवरू शकली नाही. तिच्या तोंडून अस्फुट हुंदका बाहेर पडला. आपेगावच्या विचारात असलेल्या विठ्ठलपंतांनी तो ऐकता क्षणीच त्यांची नजर रुक्मिणीकडे गेली. ते म्हणाले, काय झालं रुक्मिणी? रुक्मिणी म्हणाली, मला अपराध्यासारखे वाटते. तुमच्या मातापित्यांना पुत्रविरहाचे दुःख केवळ माझ्यामुळे भोगावे लागत आहे याची मला वाईट वाटते. हुंदक्यावरत रुक्मिणी कशीबशी म्हणाली. तिला समजावीत विठ्ठलपंत म्हणाले, नाही रुक्मिणी, तू याला कारण नसून मीच खरे तर याला कारण आहे. तू का उगा स्वतःवर ओढून घेतेस? शांत हो पाहू. विठ्ठलपंतांच्या कुशीत विसावलेली रुक्मिणी पहाटेची गार वाऱ्याची झुळूक लागताच सावध झाली व उठून जिन्याच्या पायऱ्या उतरू लागली. विठ्ठलपंतांना घरची ओढ लागल्याचे रुक्मिणीने सकाळीच आईबाबांच्या कानावर घातले. त्यामुळे सिद्धोपंत व उमाबाई यांचा विचारविनिमय होऊन दिवाळीनंतर निघावे असे ठरले. पण रुक्मिणीने सांगितले, यंदाची दिवाळी ही आपेगावलाच व्हावी अशी इकडची इच्छा आहे. त्यामुळे दसरा झाल्यावर निघावे असेच मला वाटते. मला त्यांच्या मनाची बेचैन अवस्था जास्त पाहवत नाही. रुक्मिणीचे हे मत ऐकताच दोघांनाही तो प्रस्ताव मान्य झाला. स्नान उरकून माडीवर गेलेल्या विठ्ठलपंतांना दूध घेऊन रुक्मिणी माडीवर गेली. विठ्ठलपंत बाहेरच्या हिरव्यागार वनश्रीकडे पाहत होते. बाहेरचे वातावरण प्रसन्न असले तरी विठ्ठलपंतांचे मन उदास होते. तोच मागे पावले वाजली म्हणून त्यांनी वळून पाहिले. तो रुक्मिणी दूध घेऊन उभी होती. मान हलवत विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, इच्छाच होत नाही काही खाण्यापिण्याची. नको ते दूध. रुक्मिणी म्हणाली, असे दुधाला नाही म्हणू नये. शिवाय मी आताच आईबाबांना आपेगावला जाण्याविषयी सांगितले. विठ्ठलपंत म्हणाले, मग काय विचार आहे त्यांचा? रुक्मिणी, बाबा म्हणाले, दसऱ्यालाच प्रस्थान ठेवू व 1-2 दिवसात निघूच आपण. काय हो, किती लांब आहे आपेगाव? किती दिवस लागतील आपल्याला तेथे पोहोचायला? विठ्ठलपंत मनातून आनंदून गेले होते. ते म्हणाले, आपेगाव आहे साधारण 70 कोस. जास्तीत जास्त 4-5 मुक्कामात आपण पोहोचू. रुक्मिणीने विचारले, मग आता वाटते ना दूध प्यावेसे? रुक्मिणीच्या नजरेला नजर भिडवली तेव्हा विठ्ठलपंतांना ते डोळे हसरे वाटले. लहान मुलाची समजूत घालावी आणि मग त्याला दूध पिण्यास राजी करावे असा तो प्रकार झालेला होता. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीच्या हातातील दुधाचा पेला घेतला व तिच्या नजरेत पाहता सावकाश पिळून टाकला. पहाटेच गाड्यांनी अलंकापुरी सोडले. हवेत गारठा होता, उत्साह होता. बैल ताज्या दमाचे होते, त्यामुळे बैलांची पावले झपझप पडत होती. घरात नवरात्राची गडबड, शिवाय रुक्मिणीच्या पाठवणीची गडबड. लेक सासरी जाणार होती म्हणून सिद्धोपंत उमाबाई दोघेही कष्टी होते. मग हा विचार करून सिद्धोपंतांनीच प्रस्ताव मांडला की सिद्धोपंत व उमाबाई दोघांनीही आपेगावला जावयाचे. व्याह्यांशी ओळख होईल व रुक्मिणीला तिच्या घरी नेऊन पोहोचवल्यासारखेही होईल. त्यामुळे मुलीच्या विरहाचे दुःख थोडे लांबणीवर पडले होते. मुलीला देण्याच्या वस्तूंनी एक गाडी भरून गेली होती. त्या गाडीसहित त्या सर्व वस्तू आंदण देण्याचे ठरले होते. दसरा संपला आणि पहाटेच गाड्या जुंपल्या गेल्या. मंडळी गाडीत बसली तेव्हाच त्यांना खरी उसंत मिळाली होती. मनाला शांतता लाभली होती. गाड्या निघाल्या तेव्हा पाऊस नव्हता, पण थोड्याच वेळात पावसाची एक सर आली आणि विठ्ठलपंत म्हणाले, ऋग्वेदातून या पंचमहाभूतात्मक देवतांची खरोखरीच फार सुरेख सूक्ते रचली आहेत. त्या काळच्या ऋषींनी या देवतांचे महत्त्व ओळखून त्यांची स्तवने गायली आहेत. मागे उषादेवीवरच्या काही ऋचा तुम्ही ऐकल्यात. आता पर्जन्य सूक्ताची ही ऋचा ऐका. अश्वांना फटकावितो धरून जै ईर्षा प्रतोदे रथी. हा पर्जन्य अफाट मेघ समूहा तैत्या नभीच्या तरी. आकाशी फटकावी गरजत वरी तैते विजेने परी. अश्वांना पळवी रथी पथी नभी पर्जन्य वर्षा करी. विठ्ठलपंतांनी वरील अर्थाची संस्कृत ऋचा म्हटली व तिचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. तेव्हा सिद्धोपंत म्हणाले, वाह वाह, फारच सुरेख. रुक्मिणी म्हणाली, खरोखरीच किती तंतोतंत वर्णन केले आहे. मला वाटते पूर्वीचे मुनी केवळ वृक्ष तत्त्वज्ञच होते असे नव्हे, तर निसर्गाशी एकरूप होणारे भावुक व उत्तम कल्पना करणारे कवीही होते म्हणायचे, होय ना? पण बाबा, मनुष्याच्या जीवनाचा विचार केला तरी त्याचा नियंता किंवा त्याचा रथीसुद्धा परमेश्वर आहे, असाच अर्थ होतो का?
कारण आपल्या इच्छेप्रमाणे कुठे सगळ्या गोष्टी होत असतात. घोड्याचे लगाम आपल्या हाती असतील तर रथ आपल्या मनाप्रमाणे चालेल, पण तसे होत नाही म्हणून म्हणते. सिद्धोपंत म्हणाले, रुक्मिणी, या विषयाचा मी कधीच विचार केला नाही, तेव्हा तू असे आडपडद्याने मला कशाला विचारतेस? तू सरळ विठ्ठलपंतांनाच का नाही हा प्रश्न विचारत? असे म्हणून सिद्धोपंत डोळे मिटून बसले. रुक्मिणीने विठ्ठलपंतांकडे पाहिले. विठ्ठलपंत म्हणाले, तुमचे म्हणणे बरोबर आहे. माणसाचे जीवन हे खरोखरीच नियतीच्या हातात आहे. ती ज्याप्रमाणे नाचवेल तसे नाचावे लागते. आपण ठरवतो एक व घडत असते वेगळेच. पण एक गोष्ट मात्र खरी की जो काही भोग समोर येऊन उभा राहील तो सहजपणाने स्वीकारून कोणतीही कुरकुर न करता उपभोगणे हेच चांगले असते व त्याने जीवन समाधानी व सुखी होते असे मला वाटते. काही गोष्टी मनासारख्या व चांगल्या होतात तर काही गोष्टी मनाविरुद्ध व वाईट घडतात. पण या दोन्ही घटना घडवण्यामागे नियतीला काहीतरी चांगले साधायचे असते असेच दिसते. शिवाय आपली इच्छा असणे वा नसणे हे त्या घटना घडण्यात काहीच फरक करू शकत नाहीत. पण अनिच्छेने त्याचा स्वीकार करण्याने मात्र आपले जीवन दुःखी होते. हा एक प्रकार झाला. आता दुसऱ्या प्रकाराने विचार करता तुमचे म्हणणे बरोबर नाही. आता घोड्याच्या लगामाबद्दल जे तुम्ही म्हणालात त्याबद्दल विचार केल्यास त्याच्या हातात लगाम आहे. त्याने तो लगाम घट्ट धरून ठेवला असेल तर घोड्यांना योग्य मार्गावरून चालवण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला तर त्या लगाम हातात असण्याचा उपयोग. पण जर लगाम सैल सोडला गेला तर तो लगाम हातात असून नसून सारखाच. त्यामुळे घोडे वेगाने बेफाम झाले व रस्ता सोडून धावू लागले तर रथ व रथी या दोघांचीही हानी होणार. हीच एक गोष्ट आपल्या हातात आहे. ज्या रस्त्यावरून आपला रथ धावत असतो तो रस्ता मात्र परमेश्वराने आपल्या प्रारब्धाप्रमाणे तयार केलेला असतो. तेव्हा तो रस्ता तर चालून जावाच लागतो, ते टळत नाही. कारण तो रस्ताही आपल्या इच्छा, वासना, संकल्पनांनी तयार झालेला असतो. तेवढ्यात गाडीचे चाक जोराने खड्ड्यातून वर येते. दोघेही सावध असल्यामुळे कपाळ मोक्ष होत नाही एवढेच. तेव्हा विठ्ठलपंत म्हणतात, आता हा खड्डा पहा. या रस्त्याचा हा एक दोष आहे. याने आपला कपाळमोक्ष घडवून आणला असता, पण आपल्या सावधपणाने हा धोका टळला. सावधपणा नसता तर कपाळमोक्ष झाला असता. असेच हे जीवन आहे. रुक्मिणी म्हणते, खरे आहे तुमचे म्हणणे. या ठिकाणी कपाळमोक्ष झाला असता तरी त्यांचा स्वीकार सहजपणाने करणे, त्याबद्दल कोणालाही दोष न देणे एवढेच आपल्या हातात आहे, असेच ना? आता प्रत्यक्षात कपाळमोक्ष झाला नाही ही गोष्ट फार चांगली झाली. पहिला मुक्काम धर्मशाळेत पडला. सर्वजण जेवून थोडी विश्रांती घेत होते. नुकताच जोराचा पाऊस पडून गेला होता. हवेत ओलसर गारवा होता. वाऱ्याची झुळूक अंगाला झोंबत होती. शेजारीच असलेल्या डबक्याच्या पाण्यात बेडूकराव डराव करीत होते. त्यांचा तो लयबद्ध आवाज आसमंतात असलेली शांतता भंग करीत होता. धर्मशाळेत तशी दुसरीही कुटुंबे होती, त्यामुळे त्या आवाजाचा भयानकपणा जाणवत नव्हता. उलट त्या आवाजाची गंमतच वाटत होती. रुक्मिणीचा विवाह झाला असला तरी तिचे बालपण एकदम सरले नव्हते. विठ्ठलपंतांशी वारंवार झालेल्या चर्चेमुळे व प्रवासातील जवळिकेमुळे थोडा धीटपणा आला होता. रुक्मिणी म्हणाली, बाबा, तुम्ही कोणती तरी गोष्ट सांगा ना. मला झोप येत नाही व वेळही जात नाही. सिद्धोपंत म्हणाले, रुक्मिणी, तू काय आता लहान राहिली आहेस गोष्ट ऐकायला? आणि आतापर्यंत मी तुला खूप गोष्टी सांगितल्यात. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करून आले आहेत. त्यांचा अभ्यासही खूप झाला आहे. तेव्हा त्यांनीच काहीतरी नवीन सांगावे म्हणजे आम्हीही ऐकू. तेवढ्यात बेडकांनी पुन्हा डरावचा मोठा सूर धरला. त्याचे रुक्मिणीला हसू आले. ती म्हणाली, एकदा गुरुजी मला शिकवत असताना असाच बेडकांचा आवाज येऊ लागला. तेव्हा ते म्हणाले की वेद उपनिषदांमध्ये या बेडकांचा उल्लेख आलेला आहे आणि त्यांनी मला बरेच काही सांगितले, पण मी त्यावेळी फारच लहान असल्याने मला समजले नाही. विठ्ठलपंत म्हणाले, तुमचे म्हणणे बरोबर आहे. मंडूक म्हणजे बेडूक. मंडूक या नावाने एक उपनिषद आहे व मंडुकावर एक सूक्तही आहे. आश्रमातील शिष्यगण जेव्हा त्यांचे पाठांतर एका तालासुरात करू लागतात तेव्हा त्यांच्या आवाजाची तुलना या बेडकांच्या आवाजाशी केली आहे, म्हणून त्याला मंडुकोपनिषद म्हटले आहे. पण वेदातील सूक्त मात्र या प्राण्यांच्या जीवनावरच आहे आणि तेही अतिशय सुरेख आहे. ऋषीमुनींनी देवतांवर अनेक सूक्ते रचली, निसर्गावरही अनेक सूक्ते रचली. तसेच मानवी जीवनाला उपयुक्त प्राणी म्हणून बेडकावरही त्यांनी सूक्ते रचून त्यांची स्तुती केली आहे. आणि विठ्ठलपंतांनी एक ऋचा म्हणून दाखवली. विप्रा वर्षभरी व्रतस्थ समतो मौन व्रता पाळती, हो वेदासम घोष मंडूक रभा होता सुरू वर्षती. पाणी संपल्यावर पखाली जशा चपट्या होतात ती उपमा त्यांनी बेडकांना दिली आहे. त्याची ऋचा अशी, ताप ग्रीष्म पखाल मंडूक करी हो शुष्कती सारखी, धारी जीवन कोसळे भूवरी पर्जन्य स्वर्गी यती, देखोनी जवळी स्ववत्स रटतीही आर्त धेनू जशी, आनंदातिशयान मंडूक करी ड्रॉ शब्दासती.
वरील अर्थाच्या 2 संस्कृत ऋचा विठ्ठलपंतांनी म्हणून दाखवल्या व त्यांचा अर्थही स्पष्ट करून सांगितला. रुक्मिणी म्हणाली, खरेच सुरेख आहे हे वर्णन, अगदी तंतोतंत आहे. पहाटे गाड्या जोडाव्यात, मध्यान्नीला विश्रांती घ्यावी, सूर्य कलला की पुन्हा गाड्याचा प्रवास सुरू होई ते सूर्यास्तापर्यंत असा दिनक्रम चालू होता. वेदपुराणातील कथा सांगणे व मनोरंजन करणे हे मधल्या वेळेचे काम होऊन बसले होते. आता गाड्या शेवटच्या टप्प्यातील प्रवास करीत होत्या. मध्यान्नीचा मुक्कामही संपला. गाड्यांनी पैठणही ओलांडले आणि आपेगावच्या रस्त्याला लागल्या. कावळ्याचे ओरडणे ऐकून मीराबाई म्हणाल्या, अहो पाहिलंत ना, सकाळपासूनच अशी त्याची कावकाव चालू आहे. त्याने भाकरीचा तुकडा खाल्ला व त्याला आता दही भाताची उंडी पण दिली. तरी हा एकदा समोरच्या झाडावर बसेल तर एकदा गोठ्याच्या छपरावर आणि सारखा कावकाव करेल. आणि हे काय ऐकताय ना मी काय सांगते ते? आज सकाळपासूनच माझा डावा डोळासुद्धा फडफडतोय. मला तर वाटतंय आज नक्की येईल विठ्ठल. मी तर वेडी सकाळपासूनच कितीतरी वेळा बाहेर डकावून आले पण. आणि मीराबाईंचा स्वर रुद्ध झाला. त्यांच्या तोंडून शब्द येईनासा झाला. गोविंदपंत उठले, मीराबाईंच्या जवळ गेले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, अहो आपले मन फार हळवे आहे. विठ्ठलाची त्याच्या वचनाप्रमाणे परत येण्याची वेळ झाली आहे हे खरं, पण एवढा प्रवास तेव्हा थोडे मागे पुढे व्हायचेच. आणि विशेष म्हणजे माझाही उजवा डोळा सारखा लवत आहे व मी सुद्धा तितक्याच आतुरतेने वाट पाहत आहे. अहो तुम्हा बायकांचा जन्म चांगला, कारण त्या त्यांच्या भावना अशा व्यक्त तरी करू शकतात, पण पुरुषांचे तसे नसते. त्यांना त्यांचे दुःख भावना गिळाव्या लागतात व अश्रू आतल्या आत जिरवावे लागतात. बायका या प्रेमाच्या मूर्ती आहेत, तर पुरुष हा कर्तव्य कठोर असतो. पण आज मला सुद्धा वाटते की विठ्ठल येण्याच्याच वाटेवर आहे. आणि तेवढ्यात गोठ्याच्या छपरावरील कावळ्याने कावकाव केले. मीराबाई मंद पावले टाकीत बाहेर आल्या. त्यांनी उजव्या हाताला पाहिले. पैठणला जाणाऱ्या वळणापर्यंत रस्ता एकदम सुना होता. हिरव्या रानातून बैलगाडीच्या चाकोरी स्पष्ट दिसत होत्या. मागे वळून त्यांनी गोठ्यावरील कावळ्याकडे पाहिले. त्याला जणू मीराबाईंच्या मनातील प्रश्न कळला. कोठे कोण येतंय, उगाच काय म्हणून ओरडतोस? कावळ्याने मीराबाईंकडे मान वाकडी करून पाहिले व पुन्हा कावकाव करून दूर उडून गेला. कावळा गेला त्या दिशेला मीराबाईंनी पाहिले. आता तो कावळा परत काव करण्याची शक्यता नव्हती, कारण तो दिसेनासाच झाला होता. खट्टू मनाने मीराबाईंची मान पुन्हा पैठणच्या रस्त्याकडे वळली आणि 1-2 पळी गेली तोच वळणावर रंगीत ठिपके दिसू लागले. मीराबाईंनी बारीक डोळे करून निरखून पाहिले आणि त्यांना दिसले की रंगीत कपड्यांच्या कमानी असलेल्या व त्याखाली झालरी लावलेल्या बैलगाड्या त्या चाकोरीतून पुढे येत होत्या. गाड्या गावातील नव्हत्या, तेव्हा त्या बाहेरगावच्याच असणार याची मीराबाईंना खात्री वाटली. त्या गाडीवर लक्ष ठेवून ओरडल्या, अहो ऐकलत का? जरा पटकन बाहेर या. या गाड्या पहा, गावात नवीनच आलेल्या दिसतायत. गोविंदपंत शांत होते. आत्तापर्यंत त्यांनी मीराबाईंच्या हाकेसरशी अशीच वाट पाहिली होती, पण ते सर्व वांझ होऊन गेले होते. ते स्वस्थ बसले होते. गोविंदपंतांच्या पावलांचा अंदाज घेऊन मीराबाई पुन्हा ओरडल्या, अहो लवकर या. गाड्या तर आता आपल्या गल्लीमध्येच वळल्या आहेत. पहा बरं कोण आहे ते. आता मात्र गोविंदपंत झटकन उठले, धोत्राचा सोगावर उचलला व बाहेर आले. तोवर गाड्या एकदम जवळ आल्या होत्या. गाड्या जवळ येऊनही कळेना की कोण आलेले आहे. शेवटी गाड्या दारात थांबल्या. त्यातून विठ्ठल उतरला व त्याने मीराबाई गोविंदपंत यांच्या पायी डोके ठेवून नमस्कार केला. मीराबाई गोविंदपंत अवाक होऊन पाहतच राहिले. नंतर रुक्मिणी, सिद्धोपंत व उमाबाई गाडीतून उतरल्या व दोघांसमोर येऊन उभे राहिले. गोविंदपंतांनी या सगळ्यांना पाहून स्वतःला सावरले. ते मीराबाईंना म्हणाले, अहो असे गोंधळून जाऊन बघता काय? विठ्ठल आला आहे तेव्हा भाकरीचा तुकडा व पाणी घेऊन या. त्यांच्यावरून उवाळून टाकून या सर्वांना घरात घ्या. आणि मीराबाईंची एकच गडबड उडाली. त्यांनी घरातून भाकरीचा तुकडा व पाण्याचा तांब्या आणला. विठ्ठलपंत, रुक्मिणी, सिद्धोपंत व उमाबाई या सर्वांच्यावरून तो उवाळून टाकला व त्यांच्या पायावर पाणी घालून त्यांना घरात येण्यास सांगितले. बैठकीच्या खोलीत सर्वजण बसले. विठ्ठलपंतांनी सर्वांची ओळख करून दिली. व्याही एकमेका उराउरी कडकडून भेटले. सर्वांनाच आनंद झाला. सूनमुख पाहून मीराबाई तर हरखून गेल्या. रुक्मिणींनी मीराबाईंना वाकून नमस्कार केला. मीराबाईंनी रुक्मिणीला जवळ घेतले. तिचे मुख कुरवाळले. तिच्या मस्तकाचे अवघ्राण केले. रुक्मिणी गोविंदपंतांजवळ गेली. त्यांनाही तिने वाकून नमस्कार केला. त्यांनी रुक्मिणीला आशीर्वाद दिला. सिद्धोपंतांनी बोलण्यास सुरुवात केली. हात जोडून ते म्हणाले, गोविंदपंत, आपल्या दोघांचा मी अत्यंत अपराधी आहे, म्हणून प्रथम मी आम्हा दोघांतर्फे आपली क्षमा मागतो. आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या विवाहाच्या प्रसंगी मी आपणास बोलवू शकलो नाही. त्याचे कारण
आपण ऐकले म्हणजे मग आपण मला क्षमा करा किंवा आपण सांगाल तो दंड मी सोसण्यास तयार आहे. आणि सिद्धोपंतांनी सुरुवातीपासूनची हकीकत सांगून ते म्हणाले, त्या रात्री मला स्वप्न पडले. प्रत्यक्ष पांडुरंगाने मला स्वप्नात आदेश दिला की तू तुझी मुलगी रुक्मिणी विठ्ठलाला दे. विलंब लावू नकोस. मला तुझ्या मुलीच्या पोटी जन्म घ्यावयाचा आहे. म्हणून मी हे स्वप्न विठ्ठलपंतांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले की मलाही जर तसा पांडुरंगाचा आदेश झाला तरच मी आपले म्हणणे ऐकेन. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी त्यांनाही मला झाला तसाच आदेश झाला. तो त्यांनी मला सांगितला आणि मग आमची फारच गडबड उडाली. वैशाखातील शेवटचा मुहूर्त केवळ 2 सप्ताहांवर होता. त्यामुळे आमचा नाईलाज झाला. विवाहाच्या वेळी रुक्मिणी लहान होती. आम्ही पंढरपूरला गेलो. तेथूनच विठ्ठलपंत उरलेली यात्रा करण्यास निघून गेले. ते पुन्हा अलंकापुरी येणार असे ठरल्याने आम्ही त्यांची वाट पाहत होतो. ते आले. यात्रेचे मावंदे घातले. पक्ष पंधरवाडा व नवरात्र झाले आणि आम्ही लगेच निघालो. मध्ये कुठेही वेळ घालवला नाही. गोविंदपंत म्हणाले, सिद्धोपंत, आपण आमची क्षमा कसली मागताय? अहो, आपण आमची एक मोठी काळजी दूर केलीत आणि आमचेवर उपकारच केलेत. शिवाय आपण सांगितलेला प्रकार ऐकून तर आमची एका गोष्टीची खात्रीच झाली आहे. सिद्धोपंत म्हणाले, कसली गोष्ट? गोविंदपंत म्हणाले, आम्ही एक गोष्ट विठ्ठलापासून लपवून ठेवली होती, कारण आम्हाला त्या आशीर्वादाचा प्रत्यय पाहावयाचा होता. आणि गोविंदपंतांनी गहिनीनाथांच्या प्रसादाने विठ्ठलाचा जन्म झाल्याची हकीकत सांगितली. गोविंदपंत म्हणाले, विठ्ठलाच्या मुलांची दिगंत कीर्ती होईल असा आशीर्वाद गहिनीनाथांनी दिल्याने आम्हाला हे सर्व ऐकून फारच आनंद झाला व तो सिद्धीस जाईल याची खात्रीही वाटू लागली. तेव्हा सिद्धोपंत, आपण आमची क्षमा कसली मागता? उलट आपले उपकारच झाले आहेत. आपली नक्षत्रासारखी सुंदर व सुशील मुलगी आम्हाला मिळाली. शिवाय हा योग प्रत्यक्ष भगवंताच्या इच्छेची फळ आहे. आम्ही आपल्याशी संबंध जुळून धन्य धन्य झालो. गोविंदपंतांनी सिद्धोपंतांचा हात हातात घेतला. त्यांचा कंठ रुद्ध झाला. इकडे उमाबाई व नीराबाई ही ईश्वरी योजना ऐकून आनंदून गेल्या. नीराबाई कौतुकाने रुक्मिणीकडे पाहत होत्या. त्यांनी रुक्मिणीला जवळ घेतले. रुक्मिणीही आनंदून त्यांच्या कुशीत शिरली. विठ्ठलाला स्वतःचे जन्मरहस्य समजले. त्यामुळे त्याच्या लक्षात आले की परमेश्वराने रुक्मिणीशी विवाह करण्यासाठीच आपली योजना केली. आणि रुक्मिणी नीराबाईंच्या कुशीतून तिरक्या नजरेने विठ्ठलपंतांकडे पाहत होती व विचार करीत होती, केवढे माझे भाग्य थोर की गहिनीनाथांच्या प्रसादाने झालेले हे परमेश्वर स्वरूप माझ्या भाग्याला आले आहेत आणि म्हणूनच पांडुरंगाने आमच्या पोटी अवतार घेण्याचे ठरवले आहे. खरोखरीच माझे जीवन धन्य झाले आहे. अशा प्रकारे प्रत्येकजण दुसऱ्यामुळे आपले भाग्य उदयाला आलेले आहे व त्यामुळे जीवन धन्य झाले याचा विचार करीत आणि म्हणूनच या उपकाराच्या ओझ्यातून आपण कसे उतराई होऊ याचाही आपापल्या परीने विचार करीत होता. दिवे लागण होऊन अंधार पडला. तेव्हा गोविंदपंत नीराबाईंना म्हणाले, देवापुढे दिवा लावा. उमाबाई म्हणाल्या, आपण नका उठू, रुक्मिणीला सांगत जा. नीराबाई, अहो, ही दमून आली आहे. शिवाय अंधार, घर नवीन, मी दाखवते तिला म्हणजे ती करेल. असे म्हणून तिघीही घरात गेल्या. बाहेर सिद्धोपंत गोविंदपंत यांच्या गप्पा सुरू झाल्या. तर आत रुक्मिणी, उमाबाई, नीराबाई यांचा स्वयंपाक व मदत चालू होती. उशीर झाल्यामुळे केवळ पिठलं भात करण्याचे ठरले होते. नीराबाईंना असमान ठेंगणे झाले होते. 2 घटकांपूर्वीची स्थिती व आताची स्थिती यात जमीन अस्मानाचे अंतर होते. भणंग भिकाऱ्याला राज्यपद मिळावे, भुकेलेल्याला पंचपक्वान्नाचे जेवण मिळावे, झोपडीतील घोंगड्यावरून राजमहलातील पर्यांच्या गादीवर जाऊन झोपावे असा अनुभव नीराबाईंना येत होता. मुलगा केव्हा येणार, त्याचा विवाह केव्हा होणार व सून हाताशी येऊन 4 घास आयते केव्हा मिळणार याची त्या रोज वाट पाहत होत्या. पण या सर्वच गोष्टी एका क्षणात बदलून गेल्या होत्या. नीराबाई रुक्मिणीच्या हलत्या देहाकडे कौतुकाने पाहत होत्या. आजच्या अन्नाची गोडी काही वेगळीच होती. साधा पिठलं भात पण अमृतापेक्षाही गोड लागत होता सर्वांना. धन्यवाद.